गांधी हा चमत्कार होता. 1930 मध्ये जेव्हा ठरवलं दांडी यात्रा काढायची, मिठाचा सत्याग्रह करायचा, तेव्हा लोक हसले. बरं, गांधींसोबत असणारे सगळे तगडे लोक होते. तो नेहरू म्हणजे मला सांगा, एवढा प्रतिभावंत माणूस, तो हे वेड्याच्या प्रेमात पडला. एवढा प्रचंड वाचन. शशी थरूरचं आपल्याला आता जे वाटतं ते तेव्हा नेहरूंचं वाटायचं लोकांना, की यांचं इंग्रजी जरा सोप्या इंग्रजीमध्ये भाषांतर करा. असं इंग्रजी, अशी भाषा, असे समज, असे नेहरू. सगळ्याच अर्थाने ना, व्यक्तिमत्व, राजबंड, सगळं. नेहरू म्हणाले, वेडे आहेत का, मिठाचा सत्याग्रह काय संबंध आहे? कुठे विकतं मीठ आणि कुठे सत्याग्रह करत बसता? याच्यामुळे काही होणार नाही. गांधी म्हणाले, ठीक आहे, आपण करूया. सगळे, वल्लभभाई पटेल सगळे हसले. वल्लभभाईंनी पत्र लिहिलं. पण या सगळ्या लोकांना तेव्हा पत्र लिहायची फार सवय होती, त्यामुळे सगळं डॉक्युमेंटेशन आहे. पत्र लिहिलं की हे असलं काही करू नका तुम्ही, याला काही अर्थ नाहीये. आणि तिकडे लोक हसले. आणि अक्षरशः तेव्हा एका इंग्रजी दैनिकामध्ये इंग्लंडमधल्या हेडलाईन होती की गांधींनी आता मिठाचा केला, उद्या तिखटाचा सत्याग्रह करतील, मग हळदीचा करतील. इथे मला सत्याग्रह ही कल्पनाच नवीन. तुम्ही कल्पना करा, गांधींनी 78 लोक निवडले आणि सांगितलं की आपण जाणार आहोत. जेव्हा प्रार्थनेच्या ह्याच्यामध्ये जाहीर झालं की उद्या आपण चाललो, तेव्हा 78 लोक जे होते ते वगळता बाकीचे लोक येतील असं वाटलं नाही. 200 किलोमीटरचं अंतर साबरमती ते दांडी. तुम्ही कल्पना करा, साबरमती ते दांडी 200 किलोमीटरचं अंतर. 24 दिवस हा कारवा चालला होता आणि 24 दिवसांमध्ये हजारो लोक रोज जोडले जात होते. वेड्यासारखी चळवळ झाली. एवढी चळवळ झाली की नेहरू स्वतः म्हणाले की मला पश्चाताप होतो गांधीजी की मी असं बोललो होतो. याचं एवढं भयंकर काहीतरी होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. आणि मग उचललेलं तू मीठ मुठभर आणि साम्राज्याचा खचला पाया. हा पाया खचवण्यासाठी मुठभर मीठ उचलावं लागतं, चिमूटभर मीठ उचलावं लागतं. फार काही करावं लागत नाही. आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपल्याला फार मोठं काय करायचंय म्हणून आपण काहीच करू शकत नाही. पण ह्याच्या पुढची आहेत तुम्हाला सांगतो की हा म्हातारा किती भयंकर होता. चिमूटभर मीठ उचललं ते उचललं, चिमूटभर मीठ उचललं. उचलून काय केलं माहितीये, त्याचा लिलाव केला. गांधींनी उचललेले चिमूटभर मीठ. किती हा माणूस व्यावसायिक असेल बघा. लिलाव केला आणि त्या लिलावामध्ये त्यांना 550 रुपये मिळाले चिमूटभर मिठाला. तेव्हा सोनं 40 रुपये तोळा होतं. चिमूटभर मीठ उचललं, त्याचा लिलाव केला आणि अक्षरशः साम्राज्याचा पाया खचला त्या मिठाच्या सत्याग्रहामुळे. अशा भयंकर प्रचंड कल्पना ज्या सुचायच्या गांधींना, त्या कल्पना कोणाच्या डोक्यातही येत नसत. त्यामुळे नेहरू, मी तुम्हाला म्हटलं ना की नेहरूंसारखा माणूस कोणाच्या उगाच प्रेमात पडेल का, की जो इतका प्रतिभावंत, बुद्धिवंत आणि सगळेच ना. नेताजी सुभाषचंद्र बोस, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, आणि हे सगळे सुरुवातीला यांच्याकडे संशयाने पाहायचे. नंतर विरोध झाला असेल, नंतर मतभेद झाले असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस दूर गेले असतील, पण तरी सुद्धा त्यांच्या रेजिमेंटचं नाव गांधी रेजिमेंट होतंच आझाद हिंद सेनेच्या. हे गांधींचं जे काही गारुड आहे ते केवळ मॅजिक नाही, त्याला लॉजिक पण होतं. ते लॉजिक आणि मॅजिक समजून घेतल्याशिवाय आपल्याला आताचा संघर्ष कळणार नाही की गांधींनी कशा प्रकारची आयुध निवडली, गांधींनी काय केलं. मी मगाशी जे म्हटलं की परंपरेचा अवकाश गांधींकडे होता. गांधींनी लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जो, तुम्ही कल्पना करा, बॅरिस्टर जिना यांनी वेगळा देश निर्माण केला. त्या जिनांना हिंदुत्ववाद्यांचा विरोध होता का? खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला आणि एका अर्थाने हिंदू धर्म फोडला, तरी बाबासाहेबांबद्दल आजही हिंदुत्ववाद्यांचं मत काही नसतं. पण जो गांधी मी सनातन हिंदू आहे असं म्हणत होता, त्या गांधींबद्दल मात्र आक्षेप का? कारण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुत्वाच्या प्रस्थापित चौकटीला, चाकोरीला आणि त्यांच्या बाजाराला गांधींनी पूर्णपणे आव्हान दिलं आणि पारंपरिक परिभाषेमध्ये विद्रोहाची मांडणी केली. ही मांडणी सगळ्यात महत्वाची आणि वेगळी मांडणी होती. गांधी हा माणूस आहे ना, तो समजून घेणं म्हणजे अक्षरशः गांधी दर्शन, गांधी विचारदर्शन आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला काय वाटतं, गांधी म्हणजे कायम सिरियस असणार, एकदम गंभीर. गांधींसारखा अत्यंत विनोदी, ह्युमरस, मिस्किल. मी नेहमी सांगत असतो की माउंट बॅटन, तर माउंट बॅटनवरून आठवलं. माउंट बॅटन हा गांधींच्या एवढा प्रचंड प्रेमात पडलेला होता. तुम्ही कल्पना करा, माउंट बॅटनचा भारताशी काही संबंध नव्हता. जेव्हा ठरलं सत्तांतर होणार, तेव्हा सत्तांतर करायला सोपं जावं म्हणून माउंट बॅटनला पाठवलं गेलं. आणि माउंट बॅटनला पाठवलं यासाठी गेलं कारण तो राजघराण्यात, म्हणजे उद्या त्या इंग्लंडमध्ये असं नको व्हायला की राजाचं राज्य आणि यांनी घालवलं म्हणून तूच जा. तो माउंट बॅटन आला आणि आल्यानंतर सगळ्या लोकांना भेटला.
सगळ्या लोकांच्या प्रतिभेमुळे, सगळ्या लोकांच्या वक्तृत्व, कर्तृत्व, नेतृत्व, अभ्यास याच्यामुळे भारावून गेला. नेहरूंमुळे भारावून गेला, पटेलांमुळे भारावून गेला, जिनांमुळे भारावून गेला. पण वेडा झाला तो गांधींमुळे. पण याला काय माहिती होतं, याला सांगितलं काय गेलं होतं? त्याला सगळं ॲटली आणि चर्चिल वगैरे सगळ्या लोकांनी सांगितलं होतं गांधी नावाचं एक प्रकरण आहे, तो स्वातंत्र्याचा तिथला सगळ्यात मोठा घडवई सेनापती आहे. त्यांना वाटलं की तगडा माणूस असेल मस्त. पण तेव्हा काही फोटोज किंवा अशा काही प्रतिमा नसत. आणि माउंट बॅटनचा भारताविषयी अभ्यासही फार नव्हता. तसे ते नौदलामध्ये काम करत होते, नौदलातले मोठे ऑफिसर माउंट बॅटन. माउंट बॅटनचा राजकारणाशी तसा फार संबंध नव्हता. पण व्हिक्टोरियाचे थेट नातेवाईक होते, बाकी संबंध काहीच नव्हता. आल्याला ते म्हटले मला त्या कोण ते महात्मा गांधी त्यांना भेटायचं. म्हणे बर. त्यांची गाडी आली तर ते भयंकर काही झोपडी. ते मला त्या सेनापतीला भेटायचंय. पण हे इथेच राहतात सेनापती. गेले तर हा सेनापती झोपलेला आणि त्याच्यावर कोणीतरी तो वैद्य पोटावर मातीचा लेप देत होता. पलीकडे एक जण योगासनं करतोय, एक जण झोपलेला आहे, एक जण वाचत बसलेला आहे, एक जण सूत विणतोय. कोण आहे हा माणूस? मी सेनापतीला भेटायला आलोय. म्हणजे हाच आहे हा. त्यांना वाटलं हा अतिशय वेडा माणूस आहे. तेच माउंट बॅटन नंतर गांधींच्या पूर्ण आकंठ प्रेमात बुडाले. एवढंच नाही, जेव्हा गांधी गेले तेव्हा माउंट बॅटन भारतामध्ये होते. तेव्हा गांधींचं सगळं ते रूप बघितलं. इतक्या शांतपणे माणूस मरू कसं काय शकतो? माउंट बॅटन असं लिहितात की मला मरायचंय गांधींसारखं. आणि एवढंच नाही, माउंट बॅटन गांधींसारखेच गेले. ते जेव्हा निवृत्तीनंतर परत गेले इंग्लंडमध्ये, तेव्हा आयर्लंडच्या आयरिश दहशतवाद्यांनी माउंट बॅटनवर हल्ला केला आणि माउंट बॅटन पण असेच गेले. त्यांचा एक चरित्रकार असं म्हणतो की गांधींच्याच प्रमाणे माउंट बॅटन गेले. माझा मुद्दा असा आहे, तुम्ही कल्पना करा की एवढा वेळ एखादा माणूस कसा काय लावू शकतो? नेहरू ठीक आहेत, पटेल ठीक आहेत, जिना, माउंट बॅटन हे जे वेगळेपण आहे, हे जे वेड आहे गांधींचं. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये गांधींचं वेगळेपण काय. मी सांगत होतो की गांधी म्हणजे आपल्याला असं वाटतं की गांधी कमालीचे, गंभीर, सिरियस. तुम्ही मजा बघा. इंग्लंडमध्ये गेले, बकिंगहॅम पॅलेसमध्ये गेले, राजाला भेटले, राजासोबत चहा पाना त्यांचे फोटो प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये राजा आपला छान सुटाबुटात आणि हे आपले चर्चिल म्हणायचेच नंगा फकीर, असा हा नंगा फकीर. ते फोटो आल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये किंवा पत्रकारांनी विचारलं त्यांना इंग्लंडमध्ये, अहो म्हणे तुम्ही कपडे कसे काय घालता, तुम्हाला बकिंगहॅम पॅलेसमध्ये जायचं होतं? म्हणे काय झालं म्हणे, आम्हा दोघांनाही पुरतील एवढे कपडे इकडे राजानंच घातलेले होते. हा जो सेन्स ऑफ ह्युमर आहे. बघा सांगत होतो माउंट बॅटन जेव्हा गांधीने भेटायला गेले आणि गांधीने म्हणाले की गांधीजी आता आम्ही चाललो, हा देश सोडून चाललो, काही आमचं चुकलं असेल तर माफ करा. पण एक मला सांगा, हे खरं आहे की नाही की आम्ही तुम्हाला शिस्त दिली, आम्ही तुम्हाला कायदा दिला, सुव्यवस्था दिली? आणि गांधी म्हणाले हो नक्कीच, काही प्रश्नच नाही. पण आमच्या पश्चात तुमच्या देशामध्ये गोंधळ असेल असं वाटतं की नाही तुम्हाला? गांधी हसले आणि म्हणाले तुमच्या पश्चात आमच्या देशामध्ये गोंधळ असेलच, पण तो आमचा गोंधळ असेल. तुमच्या लादलेल्या शिस्तीपेक्षा आम्हाला आमचा गोंधळ अधिक प्रिय आहे. आणि माझी खात्री आहे माझी सर्वसामान्य माणसं या गोंधळातून आपली प्रकाश वाट शोधत. गांधींचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. मी मागे तुम्हाला सांगितलं होतं की त्यांचं वेगळेपण असं होतं की खान अब्दुल गफार खान आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये आल्यानंतर जेव्हा कळालं की खान अब्दुल गफार खान हे रोज म्हणजे मटन मार्तंड आहेत, जांबून तर आमचा हसला बघा लगेच, यांना रोज नॉनव्हेज लागतं. तर लोक म्हणाले की अहो ते आपण त्यांचं काही करू शकत नाही, कसं काय करायचं? तर गांधी म्हणाले आश्रमाचा नियम काय आहे? आश्रमाचा नियम असा आहे की इथे नॉनव्हेज शिजणार नाही, इथे नॉनव्हेज मिळणार नाही असं नाही. आणि मग खान अब्दुल गफार खानांना नियमितपणे नॉनव्हेज मिळू लागलं, नंतर ते स्वतः शाकाहारी झाले. हा मुद्दा वेगळा. माझा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने गांधी सगळ्या गोष्टींकडे बघत होते आणि आपण गांधी ज्या प्रकारे बघतो, आपण गांधींना एका सुरामध्ये, एका प्रतिमेमध्ये बंदिस्त करू पाहतो, त्या पलीकडचे गांधी आपल्याला कळाले पाहिजे. मी जे म्हटलं अरे तर काय होतं, म्हणजे मी मागे घटना सांगितली होती, जळगावमध्ये गांधी तीर्थ खूप छान आहे, आमचे भुजंग बोबडे तिथे होते. तर त्यांनी माझं एक व्याख्यान ठेवलेलं होतं
की तुम्ही या आणि गांधींवर बोला. दुपारी 4 वाजता वगैरे व्याख्यान होतं. मी त्या व्याख्यानाला गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की काय जेवायचं अगोदर. म्हटलं मी नॉर्मली व्याख्यानापूर्वी जेवत नाही, कारण पुन्हा जड होतं, नंतर जेवेन मी, थोडंसं खाऊया. ठीक आहे, इथे शाकाहारी असेल, चिल. म्हटलं काय, मी काय रोज मांसाहारी केल्याशिवाय मला चैनच पडत नाही असं काय नाहीये. ठीक आहे, गेलो. ते शाकाहारी त्यांनी दिलं, 2 पोळ्या घेतल्या, मी सुरू केलं. अर्धी पोळी खाल्ल्यावर माझ्या लक्षात असं आलं की डाळ तडका वगैरे असा काही प्रकार होता, तो जरा स्पायसी आहे आणि आपल्याला त्रास होईल. मी म्हटलं की आता ते मला काही जाणार नाही. मी त्या वाटीत वाटी घालून ठेवली आणि म्हटलं मी ठेवतो हे बाजूला, पूर्ण खावं लागेल. बरं, सगळे हिंदू लोक बरं का. म्हटलं का, आश्रमाचा नियम आहे, हा गांधी आश्रम आहे म्हणे, पूर्ण खावं लागेल. म्हटलं मला नाही जाणार ना आता, म्हणजे ताटात ठेवू नये या मताचा मी पण आहे की ताटातलं संपवावं. तर मी अशा संस्कारांमध्ये वाढलेलो आहे की माझे वडील समजा काही ताटात ठेवलं तर मिळते म्हणून सुस्त आहे असं म्हणायचं. त्यामुळे ताटातलं संपवावं हा हे मला पण मान्य, पण आता मला नाही शक्य संभव. आणि दुसरी अडचण काय होती की वाटीत वाटी घातल्यामुळे आता मला ते खाणं शक्य नव्हतं. तेवढं मला ते आता जमणार नाही. मी म्हणजे तुम्हाला ते खावंच लागेल. तेवढं ते आयोजक आले. त्या आयोजकांना मी म्हटलं की त्यांच्याकडे मी अगदी असं म्हणजे आता आशाळभूत नजरेनं बघितलं की आता हे मला वाचवतील. इस बारे में हम भी कुछ नहीं कर सकते. शेवटी दया आली कोणाला तरी आणि मग ठीक आहे रण येतो. म्हणजे गांधीवादी की दहशतवादी. तुम्हाला गांधी कळालाच नाही की गांधी ज्या पद्धतीने अत्यंत मोकळेपणाने सगळ्या गोष्टींकडे बघणारे, गांधींचा हा जो अप्रोच आहे, ही जी भूमिका आहे, हे कळाल्याशिवाय, गांधी तुम्हाला समग्र समजल्याशिवाय आपण गांधींमधला काहीतरी एखादा भाग घेतो आणि पुढे जातो. मला नेहमी असं वाटतं, तुम्ही गंमत बघा, म्हणजे जेव्हा माउंट बॅटन चालले होते आणि माउंट बॅटनचा समारोप समारंभ सुरू होता, तेव्हा गांधी नेहरू होते. तर तेव्हा माउंट बॅटन चं भाषण झालं. माउंट बॅटन असं म्हणाले की सो जंटलमॅन, आय एम द लास्ट इंग्लिशमॅन टू रूल इंडिया. नेहरू हसले आणि म्हणाले नो नो मिस्टर माउंट बॅटन, आय एम द लास्ट इंग्लिशमॅन टू रूल इंडिया. कारण नेहरू स्वतःला इंग्रजी वातावरणातले, साहित्यातले वगैरे असे मानत होते. तुम्ही कल्पना करा, जे नेहरू या प्रकारचे होते, पण गांधींनी निवड मात्र नेहरूंची केली. गांधी आणि नेहरू या दोघांमध्ये काही साधर्म्य आहे का? म्हणजे आपल्याला गांधी आणि आंबेडकर यांच्यामधले मतभेद माहिती असतात, त्याहूनही अधिक मतभेद हे गांधी आणि नेहरूंचे आहेत. गांधी आणि नेहरू यांच्यातले मतभेद तुम्ही जर वाचले, बरं दोघांचा पत्रव्यवहार आहे, अर्थकारणाबद्दल, औद्योगिकरणाबद्दल, एकूण भूमिकेबद्दल, अणुऊर्जेबद्दल, सगळ्याबद्दल दोघांमध्ये मतभेद प्रचंड होते. आणि तरी सुद्धा गांधींनी निवड केली नेहरूंची, कारण गांधींना माहिती होतं की परंपरेच्या अवकाशावर मी उभा आहे, पण परंपरेच्या अवकाशावर उभा राहत जो उद्याचा भारत घडवायचा आहे, त्यासाठीची भविष्यकालीन दृष्टी आहे ती नेहरूंकडे. आणि या सगळ्यांमध्ये आंबेडकर महत्वाचे का? जो अत्यंत शोषित वंचित घटक आहे, की ज्याला कधीच काही मिळालेलं नाहीये, त्या घटकांना हे सगळे मिळाले पाहिजे. आणि त्यासाठीची बाजू तुम्ही गंमत बघा, डिस्कव्हरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकामध्ये नेहरू तेव्हाही लिहितात की आमच्यापैकी अनेक जण स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होते, पण त्यापैकी बहुतेकांना प्रस्थापित संरचना जाऊन आपली संरचना यावी एवढीच इच्छा होती. ही संरचनाच उलथून टाकावी असं मानणारेही काही लोक होते, आणि ते आमच्यासोबत येणं आवश्यक होतं. तिथे आंबेडकर येतात. आणि म्हणून गांधी, नेहरू, आंबेडकर हे तिघ जेव्हा एकत्रितपणे येतात, तेव्हा आपल्या लक्षात येतं